महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूर तालुक्यातल्या राजनी गावामध्ये आहे आणि पाठीमागच्या 3 दिवसापासून या राजनी गावामधले काही ग्रामस्थांकडून खरं तर आंदोलन करण्यात येते, उपोषण करण्यात येते आणि ह्या उपोषणाचा विषय तो म्हणजे नकाशामध्ये असलेला मंजूर रस्ता, जो इथं पूर्वी डांबरी रस्ता झाला होता, परंतु काही शेतकऱ्याच्या अतिक्रमणामुळे त्यांनी जे रस्त्याच्या कडेला दगडी पोळी बांधलेत त्याच्यामुळे रस्त्यावर पाणी आलं, तो रस्ता परिणामी वाहून गेला. तिथं आज प्रचंड चिखल होतोय आणि येतं जाता मग लहान मुलं असतील, बाया बापडे असतील किंवा गावाकडे येणारा दूध घेऊन येणारा शेतकरी असेल किंवा त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा नाहकपणानं त्रास सहन करावा लागतोय. मुळात हे उपोषण करत असताना या उपोषणकर्त्यांची भूमिका थोडीशी मी मगाशी ते रस्ता शूट करायला गेलो त्यावेळेला ऐकून घेतली आणि तिथं जे बघितलं चित्र तर ते दोन्हीकडच्या शेतकऱ्यांनी पूर्ण रस्त्यावर त्या ठिकाणी त्या पोळी आणले, त्यामुळं कुठेतरी मधी पाणी साचतंय आणि हा प्रश्न निकाली लागला पाहिजे, हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, त्याच्यामधून न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेनं या गावातील शेतकरी खरं तर युक्त उपोषणाला बसले. त्यांची नेमकी भूमिका काय म्हणणं आहे? ग्रामीण भागामध्ये रस्त्याची समस्या प्रचंड गंभीर आहे. अलीकडच्या काळामध्ये थोडंसं या शासनाच्या काळामध्ये रस्ते व्हायला लागलेत, परंतु ग्रामीण भागामध्ये अजून देखील रस्त्यांची अडवाडवी हा मोठा विषय. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये रस्ते होत नाहीत, झालेले मंजूर रस्ते करू दिले जात नाहीत आणि जे केलेले रस्ते ते कुठेतरी सरकारी अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून त्यातला अंतर कमी केलं जातं. असा बराच प्रकार खरं तर या ग्रामीण भागामध्ये घडतोय. इथल्या ग्रामीण भागाला शहराशी जोडण्यासाठी, इथल्या गाव खेड्यातल्या वस्त्यांना मुख्य गावाशी जोडण्यासाठी हे रस्ते महत्वाचे असताना जर अशा पद्धतीच्या रस्त्यांवर जर अतिक्रमण झाली आणि ती शेतकऱ्यांनीच दुर्दैवाने केली तर त्याचा निश्चितपणानं जो काही परिणाम आहे तो गावकऱ्यांना भोगावा लागू शकतो आणि त्यातूनच हे उपोषण त्या ठिकाणी उभा राहिले. आपल्यासोबत उपोषण करते. पहिलं तर सांगा की काय पद्धतीची भूमिका आहे? आपण प्रत्यक्षात जाऊन मगाशी रस्ता शूट केला, तिथं लोकांचा हाल बघितलंय, त्या रस्त्यावरच्या पोळी बघितल्यात. काय पद्धतीची भूमिका आहे, तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, स्वर्गवासी भारत नाना बारके यांनी या रस्त्यासाठी 38 लाख रुपयाचा निधी देऊन हा रस्ता मंजूर करून आणून रस्त्याचं काम, डांबरीकरणाचं काम केलं होतं. हा रस्ता 31 फूट रुंदीचा रस्ता आहे आणि आमची मागणी एकच होती, संबंधित शेतकऱ्यांनी तिथं दगडी पोवळी रचून त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि तिथून एक छोटं वाहन जरी गेलं तर बाजूनी एका शेतकऱ्याला जाता येत नाही, चालत जाता येत नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. पाऊस आला तर तो शेतकरी साईड गटारीत पडला जातोय, इतकी भयानक परिस्थिती आहे. मग ग्रामपंचायतनं ज्या वेळेस तिथं डबरी पडली ती रस्त्याला म्हणून मुरमीकरण करायला जर गेलं तर अक्षरशः तिथं एकही शेतकरी तिथं कुठल्याही प्रकारचा मुरुम टाकू देत नाही, असं कंडिशन आहे. लहान मुलं शाळेला येता जाता, लहान मुलं जर शाळेतनं आता आज पाऊस पडला अचानक शाळेला यायच्या अगोदर, तर पाऊस पडल्यानंतर सकाळी पाऊस पडल्यानंतर मुलं शाळेला आली तर कमीत कमी त्या शाळेला येणारी मुलांची संख्या तिकडे कमीत कमी 200 मुलांची संख्या आहे. ती मुलं शाळेला येताना कमीत कमी त्या 200 मुलातली मुलं कमीत कमी 4 ते 5 मुलं रोज त्या चिखलात पडतात आणि गणवेश घाण झाल्यानंतर वेळेत शाळेला जायचं असतंय, माघारी जातात, घरी दुसरी कपडे घालून परत येतात, असं कंडिशन त्या रस्त्याचं आहे. आता हे तुमचा खरं तर गावातला विषय आहे, समुपचाराने कधी प्रयत्न झालाय का? हे गाव, कारण ही तुमच्या गावातली लोक आहेत, तुमच्या गावाच्या कडला राहणारे लोक आहेत, ग्रामपंचायत असेल किंवा गावातले जाणकार असतील किंवा त्यांच्या मुक्तीची लोक असतील, त्या लोकांना घेऊन हे सगळं सोडवं असं झालाय प्रयत्न कधी? प्रयत्न बऱ्याच वेळेस झालाय, परंतु जी माणसं इथं गावात विषय नेल्यानंतर जी बोलतात ती प्रत्यक्षात तिथं येतच नाहीत. जो विषय आहे तो प्रत्यक्षात बघायला आणि जाब विचारायला त्या शेतकऱ्यांना तुम्ही असं का केलंय हे विचारायसाठी कोणीच येऊ शकत नाही. एवढी दहशत आहे तिथं. आधुनिकरांचं मी बऱ्याच दिवसापासून ऐकतो, कारण मी तुमच्या शेजारच्या गावचा आहे. तुम्ही रस्ते करताना मी फार गोंधळ असतो तुमचा, ते रस्ते साईज तुम्ही छोटी करता, त्याकडला साईड पट्याने सोडू देत नाही. काय तुमचं म्हणजे काय करायचं असते तेवढ्या जागेचं आधुनिकरांना? नेमकं ती भूमिका माणसाची मनापासून जर निर्मळ मन असेल तर ज्याप्रमाणे रस्ता आहे, ज्याप्रमाणे द्यायचा आहे त्याप्रमाणे देऊ शकतो शेतकरी. ज्याचं मनच निर्मळ आहे, नकाशावर जो रस्ता दिसतोय तोच रस्ता तुम्ही मागताय का त्यांची जमिनी मागताय? नाही नाही, हा रस्ता जो आहे, हा रस्ता तुम्हाला नकाशा आहे, दाखवू का? दाखवा. माझ्यापाशी नकाशा आहे. हा नकाशा जो आहे, ह्या नकाशात हे आंब्याहून येतोय रस्ता. हा रस्ता आंब्याहून येतो, इकडं असा सरळ येऊन हिथनं असा तुम्हाला सांगतो, इकडे येतोय, हे शिरगावला इकडे रस्ता जातोय, हिथनं हे शिव संपल्यानंतर हिथनं शिरगावला जातोय आणि हिथनं पुढे एकलासपूरला जातोय आणि एकलासपूरवरून तावशीला जातोय. मग हा रस्ता जो आहे,
हा रस्ता जुना आंबे आणि तवशी रस्ता हा ओळखला जातो. आणि मध्ये भारतमाने मागच्या 2011-12 साली या रस्त्याला निधी दिलता 38 लाख रुपये. तो निधी या रस्त्याला खर्च झालेला आहे इथपर्यंत. जिथपर्यंत रस्ता मोठा आहे आणि या रस्त्याचा स्पेशल उतारा आहे. हा जो उतारा 280चा दिसतोय का, हा उतारा ह्या इथं गावठाण पत्र येऊन मिळालेला आहे. या शेतकऱ्याचा संबंधित शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारचा ह्या वाटेशी काही संबंध नाही. आणि ही शेतकरी म्हणते की इथं जितका रस्ता आहे तितका रस्ता तुम्ही घ्या. आता इथं किती फूट रस्ता आहे ह्या कागदावर इथं मंजूर? 3 साखळी. आता इथं 3 साखळी रस्ता आहे. 3 साखळी म्हणजे आता एक साखळी म्हणजे 33 फूट. आणि इथं ह्या नकाशावर बघा एक स्केल 20 साखळी म्हणजे 1 इंच म्हणजे 20 साखळी असा हा स्केल लिहिलाय. त्या स्केल प्रमाणे जर आपण इथं मोजलं स्केल पट्टीनं तर साधारण 99 फूट रस्त्याचा नकाशा दाखवतो. ह्या नकाशाप्रमाणे ही जागा 99 फूट दाखवते. म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनी सोडून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीची वेगवेगळ्या, दोघाचा बांध नाहीच. दोघा शेतकऱ्यांच्या मध्ये हा रस्त्याचा नकाशा वेगळा आहे. आणि तो 3 साखळी म्हणजे 33 फुटाची एक साखळी प्रमाणे 3 साखळीचं 99 फूट होते. एवढी जागा असून सुद्धा तिथं प्रत्यक्षात किती रस्ता आहे? तिथं प्रत्यक्षात 18-19 फूट साईडच्या डिरिंग सहित तेवढा राहिलाय. 99 फुटातला 20 फूट म्हणजे 70 फूट रस्ता गेलाय तिथं. आणि प्रत्यक्ष जेव्हा ते डांबरीकरणाचं काम झालं तेव्हा 9.40 मीटरनं ते काम झालं होतं. 9.40 मीटरनं काम झालं. काम करते वेळी कुणी आडवाडवी केली नाही तिथं. आणि काही दिवस डांबरीकरणात झालं की त्यांनी डांबरी रस्त्यावरच चाऱ्या खांदल्या होत्या आणि तो रस्ता पूर्ण बंद केलता. म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळी पण, म्हणजे साधारण 2 वर्षापूर्वी. त्यावेळेला ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही ते नोटीस काढतो त्या शेतकऱ्यांना, त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आणि ते चाऱ्या मोजून होता तसा रस्ता ठेवतो असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतलं. पण परत काही दिवसाने त्याच चाऱ्यामध्ये पवळी बांधून पुन्हा अजून थोडं 2 फूट रस्त्यातच आले आणि रस्ता बऱ्यापैकी बंद केला. आता ह्या सगळ्यामध्ये शासनाची भूमिका काय आहे? तुम्ही कधी गेलाय का शासनापर्यंत? लोकप्रतिनिधी काय म्हणताय? इथले राजकीय लोकांपर्यंत कधी गावातही लोक ही तक्रार घेऊन गेलेत का? आता काय झाले, आम्ही ग्रामस्थांनी, तंटामुक्ती अध्यक्षांनी आणि सोसायटीचे चेअरमन म्हणा किंवा जे प्रतिष्ठित लोक असतात, अनेक वेळा मिटिंगला 2 वर्ष झाले ह्या रस्त्याचा तडजोड करून काहीतरी मार्ग निघावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. आता पूर्व बाजूला आहे ते सोसायटीचे चेअरमनच आहेत शेतकरी आणि त्यांनीच पोळ बांधले. दुसऱ्या बाजूला शेतकरी दांडगे म्हणून होता, त्या शेतकऱ्याला आता गेल्या ग्रामसभेत आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष केले की तुम्हीच तुमच्या रस्त्याचा तोडगा काढावा. आता तेच तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, ते मग सरायला तयार नाहीत. मग आता लोकप्रतिनिधी म्हणजे नेमके कोण? आता लोकप्रतिनिधीनेच हा रस्ता अडवला असं झालं. मग जरा ह्यांच्यावर कोणत्या तालुक्याला बस असतील? आहेत की आता हे दोन्ही परिचारक गटाचे लोक आहेत. वाड्यावर गेलता कधी गेली? अनेक वेळा गेले. काल सोसायटीची निवड होते वेळी सगळेजण जाऊन सोसायटीच्या या चेअरमननी स्वतःहून राजीनामा दिला, बिनविरोध चेअरमन निवड झाली आणि ह्या सगळ्यांच्या बातमीचं प्रसारण तंटमुक्ती अध्यक्षाने केलं. आम्ही व्हॉट्सअपला टाकले तसं. आता काय पुढे भूमिका काय आहे? कुठपर्यंत आंदोलन न्यायचं हे उपोषण? आता जोपर्यंत ह्या रस्त्यावर अतिक्रमण करून पवळी रचलेल्या काढत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणाची माघार घेणारच नाही. आज आमचा 3रा दिवस आहे, पण प्रशासनाचा कोणी अधिकारी आला नाही इकडं. आणि माहिती अधिकारात आम्ही उत्तर विचारली होती की रस्ता नेमका कोणाच्या अधिकारात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला लेखी दिलं की ह्या रस्ता आमच्या अधिकारात येत नाही, म्हणजे आमच्या अखत्यारीत येत नाही. परत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लोटके साहेब आले होते इथं आमच्याकडे उपोषणाच्या स्थळी पहिल्या दिवशी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता आमच्या विभागाकडे येत नाही, त्यामुळे आमचा संबंध येत नाही. सांगायला येते म्हणून कोण आले का? नाही कोणी नाही. आता ते कामालाच कळ ना. आणि इथं तरी आमच्याकडे एस्टिमेट आहे बघा, त्या एस्टिमेट वर तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा शिक्का आहे उघड. का दाखवा जरा आमचं कॅमेरामन. हो काही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, हा PWD. तर या विभागाने हा रस्ता केलेला आहे. आता ह्याला नावं वेगवेगळी दिल्यात. कुठं गांडोळी वस्ती म्हणतंय, कुठं शिरगाव म्हणतंय, ग्रामा 40 पण नंबर दिला आणि ते डांबरीकरण झालं होतं. आम्ही तर त्याच रस्त्यासाठी मागणी करतोय. त्याच रस्त्याची जेवढं मीटरनं काम झालंय तेव्हा काही तर 9.40 मीटरनं काम झालेलं आहे ह्या एस्टिमेटला. त्यावेळेच एस्टिमेट आहे, त्यांच्या सही शिक्क्याचा इंजिनियर PWD म्हणून त्यांचा आहेच. 9.40 मीटर तळातली रुंदी आहे रस्त्याची. आमची मागणीच एवढी आहे की हे काम झालेली किमान एवढी तरी रुंदी ठेवा. 99 फूट जरी तिथं रान शिल्लक असेल
तरी आम्ही त्या वादात पडत नाही, तुम्हाला तेवढं सोडा म्हणत नाही, पण किमान एवढी तरी डांबरीकरणाची रुंदी तरी या शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे होती. बरोबर. त्यांचं 1 इंच रान जात नाही. उलट ह्या रस्ता 9.40 मीटर सोडला तरी सुद्धा त्यांच्याकडे दोघाकडे काही कमी जास्त असेल, पण 100 फुटापैकी 31 फूट तर रस्ता झालाय. बाकी 60 फूट रान शिल्लकच आहे की 60-70 फुटाचं. ते खाऊ द्या, गावाचं खात्यात ती दोघंही. दोन्ही बाजू शेतकरी गावातच खात्यात की. आता नकाशात तर तुम्हाला आता दाखवलाय मी नकाशा, 3 साखळी म्हणजे 99 फूट रस्त्याचं रान दिसतंय. दोघाची शेतकरीचे रान सोडून मध्ये रस्ता आहे. मुलं पडल्याचा व्हिडिओ तुम्ही मला मगाशी दाखवला, तुम्हाला ते आम्ही दाखवतोय तो व्हिडिओ. तो खरं तर प्रचंड काळजी करण्याजोगा आहे, कारण त्या वेळात सोबत मुलं आहेत म्हणून एखादं लेकरू एकटंच त्या रस्त्याने गेलं आणि चुकून ते जर पडलं आणि त्यात जर पाणी साचलेलं असलं तर तो प्रश्न पुन्हा गंभीर आहे तिथलं, कारण त्याचा जर जीव गेला तर उद्या ते निस्तरायचं कोणी. काय सांगतात? काय झाले साहेब, ही फक्त सगळ्या आमच्या त्या रस्त्याला असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. ते लहान मुलं पडलेलं आम्ही व्हिडिओ दाखवले, ती एक मुलाचा व्हिडिओ निघालाय, ते पण चुकून निघाला. आम्ही ते शेतकऱ्याला कसं अडचण येते, मोटरसायकल येताना कसं करावं लागतं, काढताना ती मुलं चुकून पडली तिथं. अशा अनेक जण पडल्यात, कोणाचा हात मोडल्यात, कोणाचं पाय फ्रॅक्चर झाल्यात, अनेक वेळा अशा घटना घडल्या. त्या कुणी कुणाला सांगायचं, कोणच दखल घ्यायला तयार नाही, कारण हे लोकच प्रतिष्ठित आहे, त्यांच्या पुढे जायचे. तिकडल्या भागातले एकाही शेतकरी धाडस नाही का बाबा तुम्ही असं केलं आणि मागं घ्या म्हणायचं. कोण विचारायला जात नाही त्यांना. आम्ही 2 वेळा बसलो तर आता अगदी इथं उपोषणस्थळी काही लोकांना ते भेटायला सुद्धा येऊ देत नाही. तुम्ही तिकडे जायचं नाही, तुम्ही आपल्या गटाच्या ना तुम्ही तिकडे फिरकायचं नाही. अशा प्रकारे अनेकांना दबाव तंत्र वापरून त्यांनी आजपर्यंत अतिक्रमण केलेले आमचं जर राहणं असं गावाला दाखवत. लोक आहेत म्हणते परिचारकांनी अवतडी एकत्र येते, जरा अवतडे साहेबांकडून थोडं सांगायला. आता आमची तर हात जोडून विनंती आहे त्यांना, दोन्ही शेतकऱ्यांना, परिचारक साहेबांना, अवतडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी सामंजस्यानं घेऊन त्यांचं नसलेलं रान, म्हणजे त्या दोन्ही शेतकऱ्याचं हे रस्त्यात रानच नाही गेलं, 1 इंचही गेलं नाही, 99 फुटाचा रस्ता आहे तिथं, त्यापैकी किमान 9.40 मीटर तरी सोडावं, एवढीच एक तळमळीची मागणी आहे आमची. या सगळ्या शेतकऱ्यांनी, नेत्यांनी थोडस लक्ष घालून आमचा रस्ता खुला करावा. ठीक आहे. खरं तर बांधकाम विभागाला हे बघा, त्या बांधकाम विभागाला त्यांनी काम केलंय, त्यांनी हे हे उत्तर दिलेलं आहे आम्हाला की रस्ताच आमच्या ह्याच्यात येत नाही म्हणून, अखत्यारीत येत नाही म्हणून. म्हणजे बघा, हे जरा थोडं उघडं ह्यातलं बांधकाम विभागाचं काय, आपली प्रशासकीय व्यवस्था काय लायकीची आहे हे जसं साधं उदाहरण बघा. ही तांत्रिक मंजुरीचा रस्ता आहे, ही तारीख आहे ह्याच्यावर 12ची, हे रस्त्याचं नाव वगैरे लिहिलंय आणि इथं खाली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर. ओके. आणि इथं हे कोण आहेत, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर. म्हणजे ही सार्वजनिक बांधकाम विभागानं पंढरपूरनं मागं काम मंजूर केलंय आणि आता सार्वजनिक बांधकाम जो काही उपविभाग आहे त्याचं म्हणणं असं आहे की हे काम आमचं नवच, गा इथं विभाग आणि इथं उपविभाग आहे असं म्हणून त्यांनी केलंय. तसं काय, असं काय काय दोन्ही एकच आहे की, दोन्ही एकच. सही करणारा अधिकारी वेगळा असेल, मंजुरीचा अधिक टेबल वेगळा असेल आणि माहिती अधिकाराचं उत्तर देणारा टेबल वेगळा असेल, पण शेवटी सामाजिक बांधकाम विभाग आणि इथं सार्वजनिक बांधकाम विभाग इथं लिहिलेच की स्पष्ट, एकाच विभागाचं हे दोन्ही पत्र आहेत. एका पत्रावर एस्टिमेट करतात, काम केलंय त्यांनी तिथं 31 फुटानं 9.40 मीटरनं काम केले आणि इथं आम्हाला माहिती अधिकारात उत्तर दिले की आमच्या अखत्यारीत येतच नाही. हे तरी आमदार साहेब कानावर घातले का तुम्ही? आम्ही आता घालणार आहे आमदार साहेब, अनेक वेळा घातले त्यांच्या कानावर, आमदार साहेबांच्या कानावर घातलं, पण ह्या लोकांनी समजून घ्यावं हीच अपेक्षा आमदार साहेबांची. या लोकांनी समजून घेऊन जर सोडलं तर कशाला वादाचा विषय होतो, पण हे शेतकरी ऐकायलाच तयार नाही. नसायला पाहिजे, पण जर काही उपाययोजना नसतील तर ती कायदेशीर मार्गाने प्रक्रिया पार पाडली जावी ही भूमिका आहे का गावकऱ्यांची? आमच्या सगळ्यांची तर इच्छा तशीच आहे की सगळ्यांनी कायदेशीर मार्ग दाखवण्यापेक्षा, नियम दाखवण्यापेक्षा सामंजस्यानं हा रस्ता सोडावा. दोन्ही शेतकऱ्यांना आम्ही विनंती करायसाठी जिथं बसलो की मागणीच आमची एवढी, निदान डांबरीकरण झालेलं तेवढ्या रुंदी प्रमाणात तरी रस्ता सोडा, पण ते दोघंही सोडायला तयारच नाहीत. ठीक आहे. खरं तर या उपोषणस्थळी अगदी आमच्या त्या शेतकऱ्यांची डाळिंबच्या बागा आहेत, द्राक्षीच्या बागा आहेत, त्या तिकडं साधारण 200 एकराच्या पुढे क्षेत्र आहे त्या भागात. व्यापारी जरी त्यांचं वाहन घेऊन आला ते डाळिंब बघायला आलं की ते सांगतो रस्ता नाही, त्यामुळे तुम्हाला एवढाच दर, मग किमान 10 ते 15 रुपये प्रति किलो प्रमाणे शेतकऱ्यांना दर कमी घ्यावा लागतो, फक्त हा रस्ता नाही म्हणून. का तर त्या रस्त्यावरनं मोठी गाडी येत नाही, 10 टनाची 7-8 टनाची गाडी त्या रस्त्यावरनं जातच नाही, म्हणून शेतकऱ्यांना कमी दराने डाळिंब विकावं लागते, द्राक्ष कमी दराने विकावं लागते, भाजीपाला करताच येत नाही, का रोज न्यायला लागतो, त्या चिखलातनं जातच नाही. लोकांना नाही जाणं, काही पिकं बंद करावी लागली करायची. काही शेतकऱ्यांनी रानं विकून दुसरीकडे घेतल्यात, अनेक उदाहरण आहेत, नावं सांगायचं झालं तरी त्यांनी रानं विकून टाकली. ठीक आहे.
या सगळ्या उपोषण स्थळाला भेट घेण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे देखील आपल्यासोबत आहेत. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. या सगळ्या उपोषण आणि या सगळ्या प्रकरणानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे बंधू आणि सभापती असलेले सोमनाथ मालक आपल्यासोबत आहेत. मालक यांच्या मागण्या ऐकलेत. उपोषण 3रा दिवस आहे आज. रस्त्याची परिस्थिती मगाशी आम्ही व्हिज्युअल घ्यायला जाऊन बघितली, प्रचंड गंभीर आहे. त्यांनी एक व्हिडिओ दाखवला मला, ज्यामध्ये अक्षरशः एक लहान मुलगी चालता चालता त्या खड्ड्यामध्ये पडले. हे सगळे जीव घेणार, लोकांचा हाल करणार आहे. आणि नकाशामध्ये मगाशी त्यांनी जे दाखवले त्यामध्ये कुणाच्याच खाजगी मालकीची जागा त्याच्यामध्ये जाणार नाहीये. जे मंजूर आहे, जे सरकारची तिथं जागा आहे, त्या जागेमधनच फक्त रस्ता होऊ द्या, झालेला रस्ता राहू द्या, तिथं अतिक्रमण करू नये, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. तुम्ही काय सांगणार? आंदोलन करते त्यांच्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया? आज या ठिकाणी आपल्या रांजणी गावामध्ये उपोषण या रस्त्याच्या संदर्भात, रांजणी एकलासपूर हा रस्त्या संदर्भात या ठिकाणी उपोषण चालू आहे. मला माहीत झाल्यानंतर आमदार साहेबांनी देखील कानावर घातले की त्या ठिकाणी जा आणि उपोषणकर्त्याला भेट, त्यांच्या काय अडीअडचणी आमदार साहेबांच्या पण कानावर हा विषय आला आहे. त्यांनी मला सांगितल्यानंतर मी इथं आलो आणि उपोषणकर्त्याला भेटलो. त्यांची मागणी देखील या ठिकाणी बघितली मी. रस्ता मागणी, रस्ता हा महत्वाचाच आहे. भलं तो रस्ता म्हणजे सामंजस्यानं हा विषय 100% मिटलाच पाहिजे. हा रस्ता झालाच पाहिजे या मताशी मी सहमत आहे. मी देखील आता या ठिकाणी या उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर, आता मी गेल्यानंतर आमदार साहेबांच्या देखील कानावर हा विषय सविस्तर घालतो आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून अधिकाऱ्याला सांगून हा रस्ता कसा होईल, या लोकांना उपोषणकर्त्याला कशा पद्धतीनं न्याय मिळेल हे 100% मी या ठिकाणी या उपोषण स्थळावर गेल्यानंतर 100% आमदार साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता कसा होईल हे या ठिकाणी 100% पाहतो. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या इथल्या गावकऱ्यांच्या आहेत. आज उपोषणाचा हा 3रा दिवस आहे आणि रास्त मागणी घेऊन ही सगळी मंडळी खरं इथं बसलेत. समोर नकाशा आहे. 2012 साली झालेलं हे भारतनानाच्या काळातलं कामाच्या मंजुरीचं इथं पत्र आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून हे लक्षात येते की तिथं प्रत्यक्षामध्ये जो रस्ता आहे तोच रस्ता इथले उपोषणकर्ते मागतायत. प्रत्यक्षात तिथं त्यांचं त्या साखळीच्या हिशोबाने काहीतरी 99 फुटाचा रस्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातला आम्हाला किमान 30 फूट तरी रस्ता द्या आणि राहिलेलं 60 फूट रान 2 जण मिळून खावा, अशी देखील भूमिका गावकऱ्यांची आहे. परंतु असं असताना देखील प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून त्या सहकार्याची भूमिका केली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते अतिशय दुर्दैवी आहे. इथलं प्रशासन असतील, लोकप्रतिनिधी असतील, इथली राजकीय मंडळी असतील, यांनी लक्ष घालून हा प्रश्न सामोपचाराने सुटला तर सोडवावाच. परंतु कायदेशीर प्रक्रिया राबवून जरी काही निर्णय घेण्यात आले तरी देखील ते निश्चितपणाने घेतले पाहिजेत. कारण हा कुण्या एका माणसाचा, कुण्या एका व्यक्तीचा किंवा कुठल्या राजकीय द्वेषभावनेतला प्रश्न नाही. हा प्रश्न अनेक कुटुंबांचा आहे. ज्या कुटुंबातली बरीच शाळकरी मुलं इथं येत आहेत, त्या कुटुंबातून बरेच कर्तबगार माणसं इथं दूध घालायला येतात, गावामध्ये शेतकरी येत आहेत. ह्या दादांनी आता सांगितलं तसं तिथं डाळिंबाच्या, द्राक्षाच्या बागा आहेत, तिथं व्यापारी दर पाडून मागतायत. ही परिस्थिती आहे. बरेच जण तिथं एक मोठे वाहन जरी गेलं, शेजारी एखादा शेतकरी चालत चालला तर तो खाली गटरी जातो का काय, अशा पद्धतीची परिस्थिती तिथं आहे. शाळकरी एक मुलगी पडल्याचा व्हिडिओ त्यांनी प्रत्यक्षात दाखवला. तो अतिशय काळजी घेण्याजोगा आहे, काळजी करण्याजोगा आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा विचार करून कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांनी तात्काळ इथल्या उपोषणाची दखल घेणं गरजेचं आहे. साधा रस्ता ह्या बेसिक सुविधेसाठी देखील स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर जर लोकांना उपोषणाला बसावं लागत असेल तर इथली व्यवस्था काय करते, इथले लोकप्रतिनिधी काय करतायत, हा प्रश्न निश्चितपणा नाही. त्यामुळे या विषयाच्या संदर्भानं तोडगा काढावा ही माफक अपेक्षा महाराष्ट्रवादाच्या वतीने देखील आपण व्यक्त करतोय. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, रांजणी.